हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हॅपी जन्माष्टमी सगळ्यांना. जे इंडियामध्ये, जे US मध्ये ऑलरेडी जन्माष्टमी झाली असणार आहे जेव्हा मी हा व्लॉग पोस्ट करेल. बट स्टील हॅपी जन्माष्टमी. आणि मी रेडी होऊन आवरून वगैरे जॉबला आली आहे. आज मॉर्निंग शिफ्ट आहे. आय डोंट लाईक आफ्टरनून शिफ्ट ॲट ऑल. म्हणजे तिथे काहीच काम नसतं आणि बोर होतं एका जागी बसून म्हणून. आणि आज खूप जास्ती काम आहे. ऑलमोस्ट 50 चेकआउट्स आहेत, 75 चेक इन्स आहेत आणि त्यातलं ग्रुप चेक इन्स आहेत जे की खूप इरिटेटिंग असतात. बघू कसा जातो आजचा दिवस. होप सो चांगला जाईल. आज सकाळी सकाळी इन्स्टा स्क्रोल करताना मला एक पोस्ट दिसली जी होती की आयदर यू रन द डे ऑर द डे रन्स यू. हे मोटिवेशन घेऊन मी आज माझ्या कामाला सुरुवात केली. त्याच्यानंतर कॅश वगैरे काउंट केली, रजिस्टरमध्ये लिहिली. त्याच्यानंतर थोडेसे रिपोर्ट प्रिंट करायचे होते, ते रिपोर्ट प्रिंट केले. आणि आजची शिफ्ट खरंच स्मूथ गेली, खूप छान वाटलं. त्याच्यानंतर मी इथे डॉगोशी खेळत होते. त्याच्यानंतर थोड्याशा वेलकम बॅग्स करायच्या होत्या, ते पटकन करून घेतल्या आणि घरी निघाले. घरी जायचा व्हिडिओ काढला नाही, मी विसरले होते आणि गडबडीत घरी गेले होते बिकॉज ऑलरेडी सेकंड शिफ्टवाल्याला यायला लेट झालं होतं. आणि आमच्या सगळ्यांचा प्लॅन होता जन्माष्टमी आहे म्हणून इस्कॉन टेम्पलला जायला, जे की ऑलमोस्ट 35 माइल्स लांब आहे इकडून, जे डॅलसमध्ये लोकेटेड आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि हा लॉबी सेक्शन आहे जिथे प्लेइंग रूम आणि सिटिंग एरिया पण आहे. मग त्याच्यानंतर इतकं छान ऊन होतं, मी थोडेसे व्हिडिओ काढले अँड देन वी बिगॅन. आणि जाता जाता आम्ही विसरलो होतो डिझेल भरायचं, म्हणून आम्हाला परत डिझेलसाठी थांबायला लागलं. आणि त्याच्यात खूप जास्ती आमचा टाईम वेस्ट गेला बिकॉज जिथे आम्हाला पोचायचं होतं ते ऑलमोस्ट 4ला चालू झालं होतं आणि आम्ही निघालोच 4:30 वाजता होतो, म्हणून आम्ही तिकडे पोचलो 6 वाजता. खूप जास्त लेट झालं होतं. आणि दिस इज टेम्पल इतकं छान वाटत होतं तिथे जाऊन. आम्ही आधी पण गेलो होतो पण दिस टाईम खूप जास्ती गर्दी होती, जे की तुम्ही बघू शकता आत्ता किती गर्दी आहे. ऑलमोस्ट 1 माईलपर्यंत गर्दी होती. पार्किंगला लावलं आणि चालत निघालो मग आम्ही. डू यू गाईज नो, इथे पार्किंगला ऑलमोस्ट $20 असतात 1 आवर. बट लकीली आम्हाला ते भरावे नाही लागले आणि आम्ही पार्किंगला लावून चालत मंदिराच्या इथे आलो. आणि मंदिराच्या इथे ओपन स्पेस आहे, तिकडे सगळ्यांनी स्टॉल लावले होते आणि मग मस्त दर्शन वगैरे घेतलं. आणि स्टॉल म्हणजे मेहंदीचे स्टॉल होते, फेस पेंटिंग होतं, फूड स्टॉल होते आणि त्याच्यानंतर 2 असे स्टॉल होते जिथे की लॉर्ड कृष्णाची स्टोरीज सांगत होते, इन्फॉर्मेशन सांगत होते, स्टोरीज सांगत होते. इवन गोवर्धन पर्वतची जी स्टोरी आहे ना ती अशी त्यांनी दाखवली आहे लिटरली. मी थोड्याशा पुढे जाऊन तुम्हाला ती दिसेलच. आणि इकडे जन्माष्टमी आणि दहीहंडी दोन्ही पण एकाच दिवशी सेलिब्रेट केलेत त्यांनी. म्हणजे ऑलमोस्ट हे सकाळी 12पासून चालू होतं, ते रात्री 9:30-10पर्यंत चालू होतं. पण आम्ही इतक्या वेळ थांबलो नाही, आम्ही आलोच 6 वाजता. त्याच्यानंतर इकडे दुसरा स्टॉल होता, ते दर्शन घेतलं आणि त्याच्यात थोडासा टाईम जास्ती गेला कारण लाईन खूप होती. आणि मग त्याच्यानंतर दहीहंडीची तयारी चालली होती. आम्ही 6 वाजता आलो होतो आणि दहीहंडीची तयारी त्यांनी 7पासून चालू केली होती करायला. बट ते लोक बोलले की 9:30ला दहीहंडी म्हणजे सगळं प्रिपेअर होऊन स्टार्ट होईल. पण आम्ही तेवढ्या वेळ थांबलोच नाही कारण सेकंड डेला आमची शिफ्ट होती सकाळची, म्हणून आम्ही लवकर निघून आलो. ऑलमोस्ट आम्ही 7:30-8पर्यंत निघालो होतो तिकडून. आणि तिकडून निघायला पण एवढी जास्ती ट्रॅफिक होती, ओ गॉड खूप जास्ती ट्रॅफिक होती. जसं मी बोलले की इथे गोवर्धन पर्वतची पण स्टोरी अशी दाखवली आहे, तर हे होतं ते. म्हणजे लिटरली इतकं छान वाटत होतं आणि इतकं नॉलेजेबल वाटत होतं ना हे. आणि ते एवढे मेहनत घेत होते त्यात सगळं एक्सप्लेन करायला, ऑलमोस्ट 15-20 मिनिट्स. अँड देन इथे एक मुलगी होती, तिने लॉर्ड कृष्णाचा गेटअप केला होता. त्यांच्यासोबत आम्ही फोटोज व्हिडिओज काढले. देन वी मूव्ह टू ईच अँड एव्हरी स्टॉल. आम्ही सगळं ट्राय करत होतो. फर्स्ट आम्ही मिक्स पकोडा ट्राय केला, त्याच्यानंतर हा महाप्रसाद होता तो ट्राय केला. लग्नामध्ये काय वेळा एवढं नाही घ्यायचं निनादला, बास ना, एवढं काय घ्यायचं निनादला. भत्ता घेतोय त्याचा उपवास येतो, काय खाऊ नाही शकत. फ्रूट सॅलड खाते.
अँड देन वी ट्राईड छोले भटुरे, जे ॲव्हरेज होते ते $10 होते, म्हणून मी खूप जास्ती एक्सपेक्ट करत होते, बट ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे $6 होते 4 इडली चटणी. ते ऑसम होते. आय लाईक इट अ लॉट. आणि ते सगळं आम्ही ट्राय केलं. नंतर आम्ही घरी निघालो. काय बोलती पब्लिक? अँड देन वी वेंट टू पटेल ब्रदर्स. ग्रॉसरी संपली होती. पटेल ब्रदर्स इथे खूप पॉप्युलर आहे इंडियन ग्रॉसरीसाठी. फुकटचं टेस्टिंग करायचं नसतं. जस्ट फॉर टेस्ट अँड रिव्ह्यू. मला घरी गणपतीला जायचं. झालं का सगळं घेऊन? कोकोनटचा पाहिजे. काय कोकोनटचं पाहिजे? कोकोनटचा स्वीट पाहिजे. कोकोनटचा स्वीट मी तू शोधायला पण कुणाला पाठवले? नाही देत. हे नाही आवडत. दाबेली पाव पक्का कमजोर आहे. 80 रुपये घेऊन नाही म्हणजे करायचं. आणि असं कधी होऊच नाही शकत की आम्ही पटेल ब्रदर किंवा इंडियन रेस्टॉरंटला गेलो आणि चहा नाही पिलाय तिकडे. माझे 2 चहा झालेले. चावी दे तू नीट. लवड्या वगैरे डिस्गस्टिंग अपशब्द वापरू नको, माझ्या बालमनावर परिणाम होईल. चावी दे निनाद. अंडी वंडी संडी. निनाद झोप आली. किती टाइमपास करतो रे. खिशात काय नाही तू सॉक्स. ते कुठल्या खाली आता फेमस झालंय बट पसारा पसारा पसारा. इथे आम्ही एवढं ड्रेन आउट झालो होतो. घरी गेलो, चेंज केलं, सामोसा खाल्ला. दॅट्स ऑल फॉर टुडे. बोल ना आता काय? Hey guys, this is the end of the vlog. If you want to see more vlogs like this, just like, share and subscribe to my channel below. And see you in the next vlog. Bye. Happy Janmashtami.